नमस्कार मित्रांनो, मी महानगरपालिकेच्या करप्शन हाऊसच्या बाहेर आहे, पण जिथं सगळ्यात मोठं करप्शन मला दिसलेलं आहे ते म्हणजे पालिकेचा हा मध्यवर्ती भांडार विभाग आहे। आणि इथे आपण जे प्रत्येक गार्डनमध्ये बघतो ना क्रीडा साहित्य, ती करोडो रुपयाची क्रीडा साहित्य बघा अशी भंगारमध्ये पडलेली आहेत। भंगारमध्ये पडलेत म्हणजे ते अजून सुरूच नाही केले बघा, नवे कोरे येतं, परंतु ते कोणत्याही नागरिकाला वापरण्यासाठी देत नाहीत। जर ही गार्डन मध्ये लावणार नसताल तर तुम्ही ही मागवली कशासाठी, आणि जर मागवलेली आहेत तर इथं पडून कशी आहेत। त्यामुळे पालिकेवर जे कर्जाचा डोंगर होत चाललेला आहे त्याला असंच गोष्टी जबाबदार आहेत की फक्त खरेदी करायची, त्याच्यात कमिशन घ्यायचं, आपला हात हाणायचा आणि पालिका कर्जाची आणखी ह्याच्यामध्ये बुडवायची। तुम्हाला तिकडे फ्रेम मध्ये दाखवलंय ना, तो तर फक्त हिमनगाचं टोक आहे, तुम्हाला इकडे आणखी दाखवतोय बघा। हे एवढं साहित्य म्हणलं ना तर मित्रांनो कमीत कमी 5 ते 10 कोटीचं हे क्रीडा साहित्य पडून येते बघा, त्याचा काही उपयोग करत नाहीयेत। म्हणजे हेच जर नागरिकांना जागोजागी दिले गार्डन मध्ये बसून तर खूप काही त्यांच्या आरोग्यामध्ये चांगला फरक पडू शकतो, नागरिकांना चांगलं आरोग्य मिळू शकतं। परंतु नागरिकांच्या आरोग्याशी पालिकेच्या भांडार विभागाला किंवा क्रीडा विभागाला काही घेणं देणं पडलेलं नाही। आता ह्याच्यामध्ये लोचा असा आहे की म्हणजे मोठा प्रॉब्लेम असा आहे की बऱ्याच ठिकाणी ते ओव्हरलॅपिंग करतात, क्रीडा विभाग आणि उद्यान विभाग, क्रीडा विभाग उद्यान विभाग, आणि बऱ्याच ठिकाणी काय करतात माहितीये का, एकच गोष्ट 2 विभागांनी खरेदी केली असं दाखवतात। म्हणून मी हा व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय बरं का। एकच गोष्ट 2 विभागांनी खरेदी केली असं दाखवून डबल बिलं काढायची, आणि जे सिंगल खरेदी केले ते सुद्धा मित्रांनो असं पडू नये। अशा प्रकारे महानगरपालिकेमध्ये फक्त करप्शन एवढंच चालू आहे। वस्तू खरेदी करण्यात त्यांना इंटरेस्ट, नंतर त्याचं काय झालं ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही। वस्तू खरेदी करण्यात इंटरेस्ट का आहे, कारण त्यात त्यांना टक्केवारी मिळत असते। त्यामुळे अशा टक्केवारीचा कार्यक्रम करता करता कालपर्यंत पालिका 15,000 कोटीच्या कर्जावरती उंबरठ्यावर होती, आता ती 22,000 कोटीच्या उंबरठ्यावरती गेलेली आहे। त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी आपलं मानसिक आरोग्य आता सुधारण्याची तयारी सुरू करा। हे फिजिकल आरोग्य तर तुम्हाला काय मिळणं शक्य नाही पालिकेकडून, पण मानसिक आरोग्य तुम्ही सावध राहा। तुम्हाला 4.5 लाख रुपये प्रति फॅमिली भविष्यामध्ये भरावे लागणार आहेत। ते अशाच अफाट अचाट आणि भयानक अशा खर्चामुळे ही परिस्थिती नागरिकांवरती येणार आहे। तुम्हाला काय वाटतंय, हे नागरिकांसाठी खरेदी केले तर नागरिकांना लगेच मिळायला पाहिजे ना, हे काय मिळत नसेल बरं? आणि जर तुमची मागणी आहे तसाच पुरवठा करा ना, तुम्ही आणून ठेवले आणि बसवायचंच नाहीये, नागरिकांना द्यायचंच नाहीये, म्हणजे पालिकेच्या तिजोरीतून पैसा गेलेला आहे आणि नागरिकांना त्याचा काही लाभ मिळालेला नाहीये। संबंधित जे कोणी अधिकारी आहेत, ही ऑर्डर देणारी, हे खरेदी करणारे, यांनी भ्रष्टाचार केलेला आहे, अपहार केलाय, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे।